मित्रांनो कसले मासे आहेत ते बघा, जबरदस्त एकदम ओके मध्ये काम झालेलं आहे। आपण बघू शकता वरपासून खालपर्यंत मित्रांनो मासे आहेत। तर नक्कीच हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, नक्कीच एक वेगळी मजा देण्याचा प्रयत्न असेल। चला तर मित्रांनो बघा, अर्धा तास झाला आहे आणि अर्धा तास झाला तरी पण अजून हे एवढे वाटवलेत ना, आणि मागे एवढे वाटवलेत, त्याच्यापेक्षा अर्धे अजून वाटवायचे आहेत। मित्रांनो हा डेंजर प्रकार आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदाच एवढा असा घन मासा बघतोय। हे बघा एवढी ती आणि वाटून झालीत आणि आता अजून बराच मासा वाटवायचा आहे। तर चला जास्त वेळ थांबायला काय मिळणार नाही, पण तरी मध्ये मध्ये थांबून मी तुम्हाला अपडेट देत राहीन। तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यूअसली बघा। पप्पा बघा तिकडे आरामशीर बसून वाटवतात, आता मी पण इकडे बसूनच वाटवणार आहे। तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आलो खूप खोल समुद्रामध्ये, आणि आज बोलवणार आहे बांगड्याची, सौंदळ्याची, चावदाराची, झोपाची, तुफानी मासेमारी। मित्रांनो आज वारा तर जाम सुटलेलाच आहे, तर बघूया आज एक्साइटमेंट आहे, कारण मित्र 7 ते 8 दिवसाच्या गॅपनंतर आलो आहे समुद्रामध्ये आणि आज आपल्याला काय काय मिळतं। तर नक्कीच व्हिडिओ जबरदस्त होणार आहे, मेन पॉईंटवरतीच येऊन राहिलो आहे, शक्यता जास्त आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला सुरुवातीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत। मित्रांनो आजचा व्हिडिओ तुफानी कमाल होणार आहे। तर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चांगल्या कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मेन गोष्ट कमेंटच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर जो हाईपचा ऑप्शन तो हाईप पण करून टाका, कारण त्याच्यामुळे काय होतं की व्हिडिओ तुफानी वेगाने धावतो। तर चला लगेच व्हिडिओला चालू करूया। मित्रांनो आपली सगळी जाळी मारून झालेली आहेत आणि खाली बघा गिल नेट, म्हणजे ही सुरमईची जाळी आहे, ती बेससाठी आम्ही ठेवली होती, आणि जे कापडवरती टाकतो ते धुवायला बाहेर ठेवलं आहे। तर जाळी वगैरे सगळी मारून झालीत, वातावरण बघा। आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आलो आहे ना तेव्हापासून ढग वाजत आहेत, थोडासा पाऊस पडण्याची शक्यता अशी वाटते। बघूया काय होतं काय नाही होत आहे काय कळत नाही, पण गरम पण तेवढंच मरणाचं होते। आणि आज मेन गोष्ट मित्रांनो वारा खूप लागतो आहे, त्याच्यामुळे बोट पण रोलिंग होते। खरं तर 2च बोटी आमच्या बंदरातून आता आल्यात, काल सगळ्यांना मासे मिळून फक्त 2 बोटी आल्यात। आता इतर वेळेला सगळ्या बोटी झाडून पुसून येत असतात। तर आज बघूया आपल्या नशिबामध्ये आज काय काय आहे, आणि थोडेसे चेंजेस केलेले आहेत, त्याच्यामुळे ते बघा फ्लोटर्स काढून ठेवलेले आहेत, काही ठिकाणी लावलेत। बघूया कसं काय सेटिंग होते मागाचं म्हणजे जाळ्यांचं। आणि जास्त अंतरावर नाही येऊन इथून आपल्याला किनारा स्पष्ट नजरेला दिसतो, एवढ्याच अंतरावरती आलं। तर आजचा थोडंसं एक्सपेरिमेंट असेल, नक्कीच शक्यता आहे की आज आपल्याला मासे मिळतील। तर बघूया आज आपल्याला कोणते आणि कसे मासे मिळतात, तर व्हिडिओ कंटिन्यू करूया। तर मित्रांनो बुशिंगला आपल्याला स्पंज घालायचा, त्याच्यामुळे मुन्नाने अगोदर सगळे नट वगैरे काढून ठेवलेत। तर स्पंज घालूया, कारण घामच खूप येतो त्याच्यामुळे। तर आधी स्पंज घालायचं काम करून घेऊया। तर मित्रांनो 6:50 झाली आणि आधीतून उजेड आहे बघा किती। तर आज थोडी लवकर तयारी करतो, याचं कारण असं आहे की कापड वगैरे सगळं धुवत ठेवलेलं आहे आतमध्ये पाण्यामध्ये घालून, ते पहिलं ओढायचं आहे आणि त्यानंतर रोहिली ओढायची आणि त्यानंतर मग जाळी ओढायला लगेच घ्यायची। तर चला लगेच चालू करूया कामाला, जास्त वेळ घेऊया नका, कारण तेवढ्या 6:15 पण होतीलच, म्हणून थोडा लवकर उठलो आहे। आणि चला बघूया आता थोड्याच वेळात क्लिअर होईल की आपल्याला आज काय काय मिळते ते। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो कसले मासे आहेत ते बघा, जबरदस्त एकदम ओके मध्ये काम झालेलं आहे। आपण बघू शकता वरपासून खालपर्यंत मित्रांनो मासे आहेत। तर नक्कीच हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, नक्कीच एक वेगळी मजा देण्याचा प्रयत्न असेल। चला तर मित्रांनो खाडीमध्ये आलो आहे आणि वाटवायला घेतलं आहे। तसं तर ॲक्च्युलीमध्ये उशीर झाला आहे, पप्पा पण आलेत, तेवढे सगळं ठेवत आहेत। तर तुम्हाला मध्ये दाखवत राहीन, पण जास्त वेळ घेता येणार नाही डायरेक्टली, नाहीतर मग सकाळी मार्केटमध्ये तरी मिळेल। तर मित्रांनो थोडा वेळ रेस्ट करतो आहे आणि पप्पानी मस्तपैकी बिस्किटचे पुडे आणलेत बघा, आणि राजगिराचे लाडू। तर आता ही पहिल्यांदा खाऊन घेऊया, त्यानंतर मग वाटवायला एक चाली मिळेल। तर चला, आणि पप्पानी बघा तयारी केली आहे गरवायची, त्याच्यासाठी पाकिटं वगैरे आणलीत। तर चला आपण पहिल्यांदा काहीतरी खाऊया, पोटामध्ये पण भूक पण लागली, थोडेफार मासे इकडे वाटवले, आणि अजून आमचं अर्ध पण ती वाटवून झालं नाही आहे, पुढे अजून खूप काय बाकी आहे। तर बघूया, शेवटला तुम्हाला मासे पण दाखवेन, आणि मध्ये जे लॉट्स आले आहेत ना ते दाखवू शकलो नाही जाळी ओढताना,
तर ते तुम्हाला पुन्हा एकदा नंतर जेव्हा वाटवायला घेऊन भरते तेव्हा नक्कीच दाखवेन. तर व्हिडिओ कंटिन्युअसली बघा, नक्कीच मजा येईल पुढे जाऊन. तर मित्रांनो बघा, जाळी वाटवायला सुरुवात केली. तिकडे थोडेसे मासे आहेत वाटवलेले, मागे थोडेसे टाकलेत, इकडे थोडेसे आहेत. आणि मुळात हे बघा, एकाच जाग्यावरती मित्रांनो जवळपास 10 ते 12 फुटामध्ये किती मासे आलेत ते बघा. अक्षरशः आम्हाला जिकडे लांब लांब आम्ही, पप्पा इथे असतात, मी इथे असतो, उन्हा इथे असतो आणि मी पुढे असतो. तर एकाच जागेवरती आम्ही तिघेजण आता बसून हे वाटावणार आहोत. कारण हे खरबे बांगडे आहेत बघा, त्याला काटे असतात, थोडंसं सावधगिरीने वावरावं लागतं. तर खरबे बांगडे एकाच ठिकाणी भरलेत आणि याच्यापेक्षा 10 पटीने म्हणेन मी खाली भरलेत. ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, जसा मगाशी टास्क होता की तिकडे तुम्ही बघितलात की तिकडे आम्ही बसून खरबे बांगडे वाटवलेले, तसा मोठा टास्क आहे आणि त्याच्यापेक्षा मी बोललो होतो 10 पटीने मोठा आहे. त्याच्यासाठी आम्ही त्या बोटीतनं या बोटीमध्ये आलो आहे आणि इथे येऊन आता आम्ही हे बांगडे सॉर्टिंग करणार आहोत. हा एक बांगड्याचाच प्रकार आहे, पण ते खरबा बांगडा म्हणतात त्याला. पण ते जर आपण व्यवस्थित सांभाळून जर आशिया जर घेतली, म्हणजे कोणत्या बाजूने आहे, कोणत्या साईडने काढायला इझी पडेल ते जर बघितलं. आता मुन्ना बघा, वरच्या साईडने हा बांगडा आहे, एकदम क्लिअरली त्याला वाटवायला मिळतो आहे असे. तर वेळ नाही लागणार. आणि जर आपण कसंही घेतलं तर 100% आपल्याला हा गुरपटवून टाकणार, याच्यात काय वाद नाही. तर चला आपण थोडं आता वाटूया बांगडे. कारण हे वाटवायला जवळपास आता अर्धा तास लागेल 100%. चला. तर मित्रांनो बघा, अर्धा तास झाला आहे आणि अर्धा तास झाला तरी पण अजून हे एवढे वाटवलेत ना, आणि मागे एवढे वाटवलेत, त्याच्यापेक्षा अर्धे अजून वाटवायचे आहेत. मित्रांनो हा डेंजर प्रकार आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदाच एवढा असा घन मासा बघतो आहे. हे बघा, एवढी ती आणि वाटून झालीत आणि आता अजून बराच मासा वाटवायचा आहे. तर चला, जास्त वेळ थांबायला काय मिळणार नाही, पण तरी मध्ये मध्ये थांबून मी तुम्हाला अपडेट देत राहीन. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्युअसली बघा. पप्पा बघा तिकडे आरामशीर बसून वाटवतात, आता मी पण इकडे बसूनच वाटवणार आहे. तर मित्रांनो सगळी जाळी वाटवून झालीत. इकडे बघा, इकडे मुन्नाने आणि पप्पांनी वाटवलेले मासे आहेत, तिकडे पण मी वाटवलेले मासे आहेत, इकडे हे तिघांनी वाटवलेले मासे आहेत. आणि हे बघा, पप्पांनी ते डायरेक्टली सॉर्टिंग चालू केली. तर आता जास्त वेळ तर व्हिडिओ करायला मिळणार नाही, पण डायरेक्टली आता आपण सकाळी भेटूया मार्केटमध्ये. तर मित्रांनो आलो आहे मालवण मार्केटमध्ये आणि आले आपले खरबे बांगड्याचे टोपले होते ना, सगळ्या उठल्या. म्हणजे 3 टोपले पहिले आणले होते, त्या 3 टोपले संपल्या. त्यानंतर एक बांगडा संपला, आता फक्त एक सौंदळ पण संपला. आता राहिला फक्त एक बांगडा आणि हे थोडेसे खरबे बांगडे इथे ठेवलेत आणि सौंदळे ठेवलेत. आणि मुन्ना गेला घरी, कारण त्याला सौंदळे आणायचे होते म्हणून. आता मालवण मार्केटमध्ये गर्दी होत चालली बघा, आणि आज गर्दी आहे आणि गिराईक पण बऱ्यापैकी आहे. तर चला, पुढे तुम्हाला अपडेट देत राहीन, पण व्हिडिओ कंटिन्युअसली बघा. तर मित्रांनो एक टोपली राहिली होती बांगड्याची, आता आपण 500 रुपये टोपलीने दिला आहे. आणि सौंदळे आणि खरबे बांगडे काय, खरबे आणि सौंदळे घ्यायचे, पण ते 400 रुपये आणि हे म्हणजे 100 रुपये सांगितले याचे. तर मग टोटली 500 रुपयाला हे सगळं लॉट दिलेलं आहे. आणि खरबे दिले, बांगडे दिले 500 रुपयाला. आता मुन्ना गेला अजून मासे आणायला, तर अजून पुढे व्हिडिओ होणार आहे कंटिन्युअसली. बघूया आपल्याला आता किती रेट मिळत होतं आणि शेवटी तुम्हाला किती प्रॉफिट आणि किती लॉस झाला ते सगळं सांगणार. तर मित्रांनो आपले सगळे मासे सोल्ड आउट झालेत आणि मुन्नाची वाट बघतोय, कारण तो अजून मासे आणायला गेला आहे. मगाशी गेला आहे तो, अजून आला नाही, म्हणजे 15-20 मिनटं झालीत. तर आता अजून मासे येतील आणि नवनवीन मासे तुम्हाला अजून बघायला मिळतील नक्कीच. हे बघा, आज मार्केटला गर्दी जाम आहे आणि इकडे पण गाड्या लागल्यात, इकडे पण गाड्या लागल्यात. हा बघा सिंधुदुर्ग किल्ला. तर मुन्नाची वाट बघूया, आल्यानंतर परत टोपल्या भरूया. हे बघा मिक्स मासे आपण दिले 400 रुपयाला आणि 2 खरब्याचे टोपले आहेत, ते सांगतात 400 रुपये टोपली. तर हे आपण 400 रुपयाला दिलेत. तिथून ते मासे देऊन येऊनपर्यंत आपले खरब्याचे पण टोपले संपलेले आहेत आणि सगळे मासे फायनली सॉल्ड आउट. आता फायनली रिपोर्ट हे झाला, हे तुम्हाला पुढे सांगतो. तर मित्रांनो मासे विकून झालेत आणि आता आपण आलो आहे घरी. आणि हे बघा माझ्या मागे आहे ना आंब्याचं झाड आहे, तुम्हाला त्याचे आंबे दाखवतो एकदा. किती खाली धरलेत ना ते पण बघा. आंब्याचं झाड आहे आणि एकदम असे खाली हाताला मिळतील असे आंबे आहेत बघा. हे बघा इथे बघा, समोर आहे, इथे आहे आणि बरेच असे खालीच आहेत आंबे बघा. इथे हात घालाल तिकडे आंबे मिळतील. आणि
हे बघा एकदम खाली खाली आंबे पकडलेत यावर्षी. म्हणजे खाली होते इथे पण होते यांना पण आम्ही ते काढले. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना मासेमारीची आवड असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.